सन्माननीय अध्यक्षा अंजलीताई नाखले मॅडम, तसेच अलकाताई गायकवाड, ज्यांचा माझ्याशी जवळून संपर्क आहे असे महेंद्र मेटे सर, प्राचार्य भिसे सर, याबरोबरच या सभागृहामध्ये उद्याच्या कार्यक्रमासाठी दिल्लीवरून आलेल्या श्यामा मॅडम, सभागृहामध्ये सर्व उपस्थित असणारे वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी, महिला दिन साजरा करणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, मी सुरुवातीला तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही अमरावतीकरांच्या वतीने माझा नागरिक सत्कार केला. त्याबद्दल मी ते तर मनमोकळेपणाने तो सत्काराबद्दल कृतज्ञ आहेच, परंतु मी असं समजतो की तो सत्कार तुम्ही जिजाऊंचा केलेला आहे. याचं एक कारण पण आहे, ते मी माझ्या भाषणामध्ये बोलताना तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. मुख्य भाग म्हणजे फार वेळ न घालवता मी डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो. जिजाऊंच्या बद्दलची माहिती मलाही फार तोकडी आणि अपुरी होती, आणि जेवढी काही चौथीच्या पुस्तकात असेल आणि इतर ठिकाणाहून मिळत असेल तेवढ्या स्वरूपात मिळत होती. किंवा फार झालं तर आमच्या भागामध्ये जात्यावरची गाणी म्हटली जायची आणि त्याच्यामध्ये जिजाऊंच्या बद्दलची कवनं म्हणण्याची प्रथा होती. त्यातून देखील जिजाऊंची एक ओळख झालेली होती. परंतु पॅन्डेमिकच्या कालखंडामध्ये मला एक छंद लागला की ऑनलाईन पुस्तकं डाउनलोड करण्याचा, आणि ती पुस्तकं वाचताना जिजाऊंच्या बद्दल एक वाक्य, दोन वाक्य, एक कॉमेंट अशा पद्धतीचं काहीतरी सापडत गेलं. आणि त्या सर्वांचा परिपाक असा झाला की पॅन्डेमिक संपता संपता की जिजाऊंच्या बद्दलचं एक माझं स्वतःचं आकलन तयार झालं. ते आकलन कोणतं होतं तर ते महाराष्ट्राचंच आकलन आहे, किंबहुना ते पुन्हा महाराष्ट्राने भारताला दिलेलं आकलन आहे. ते आकलन हे आहे की नदी वाहत असते, नदीच्या एका बाजूला डावा म्हटला जातो, दुसऱ्या बाजूला उजवा म्हटला जातो. नदी काय डाव्याच्याही नादी लागत नाही, नदी काय उजव्याच्याही नादी लागत नाही. आपल्याला जसं व्हायचं तसं वाहत जाते. डाव्यालाही सुजलाम सुफलाम करते, उजव्यालाही सुजलाम सुफलाम करते. ही परंपरा जपणाऱ्या जिजाऊ होत्या. तुम्ही जिजाऊंचं पूर्ण जीवनपटातलं हे एक उदाहरण रूपक म्हणून घेतलं तर जिजाऊ समजायला आपल्याला सोप्या होत जातात. दुसरं रूपक वापरायचं झालं जिजाऊंना समजून घेण्याचं तर ते कोणतं आहे तर साधारणपणे असं गृहीत धरा, एक व्यक्ती डाव्या बाजूला आहे, दुसरी उजव्या बाजूला आहे, परंतु जो मध्ये आहे तो त्याची प्लेस काय सोडत नाही. डाव्यालाही ओढून आपल्या बाजूने वळवतो, उजव्यालाही ओढून आपल्याच बाजूने घेतो आणि आपल्या जागेवरून अजिबात हलत नाही. ती पोझिशन म्हणजे जिजाऊ आहेत. हे महाराष्ट्राची खासियत आहे. जिजाऊ काही डावीकडे झुकत नाहीत, जिजाऊ काही उजवीकडे झुकत नाहीत. जिजाऊंना जो रस्ता पाहिजे, जिजाऊंनी जे स्वप्न ठरवलेलं आहे ते त्यांच्या स्वप्नाकडे कोण उच्च जाती असतील त्यांनाही ओढून घेतायत. ज्यांना ज्या हिंदू व्यवस्थेने म्हटलेलं होतं तुम्ही कनिष्ठ आहात त्यांनाही ओढून घेतायत, आणि इथली सगळी समाज व्यवस्था सरमिसळ करून त्यांना पाहिजे तो समाज, त्यांना पाहिजे तो नवा माणूस आणि त्यांना पाहिजे ती राज्यव्यवस्था निर्माण करणाऱ्या या विदर्भातल्या पहिल्या कन्या आहेत. कसा महाराष्ट्र पाहिजे, कसं राज्य पाहिजे, कशी व्यक्ती पाहिजे आणि कसा समाज पाहिजे, या अर्थाने तुम्ही त्यांचं इंटरप्रिटेशन जर करत गेला तर जिजाऊ या पंडित आहेत.
कारण का तर त्या केवळ काहीतरी मुलाला मार्गदर्शन केलं एवढ्या पुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर ते मार्गदर्शन तर करतातच, परंतु त्याच्या पलीकडे जे कूट प्रश्न असतात ते कूट प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करताना तुम्हाला दिसतात. आणि ती कथा तुम्ही नीटनेटक्या पद्धतीने समजून घेतली तर तुम्ही कोण आहात, मी कोण आहे, महाराष्ट्र कोण आहे आणि जिजाऊंनी घडवलेल्या किंवा जिजाऊंनी या भारताला दिलेली गोष्ट म्हणजे काय आहे याचं एका क्षणात उत्तर मिळत जातं. किंवा जसं औरंगाबादला एकदा मी बोलताना त्या ठिकाणी एक महिला अशी म्हणाली होती, मी कोण आहे याचं उत्तर मला मिळालेलं आहे. म्हणजे मी का अशी वागते, माझा निर्णय का असा आहे याचं उत्तर आहे जिजाऊंनी जे संस्कार केले होते ते संस्कार या भूमीमध्ये आजही टिकून राहिलेले आहेत किंवा ते अस्तित्वात आहेत आणि त्याचा वारसा वाहणाऱ्या आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत, अशा प्रकारचं त्यांचं आर्ग्युमेंट होतं. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे, यातून असे अनेक वेगवेगळे अर्थ लागू शकतात, परंतु मी तुम्हाला अकॅडमिकली आणि पुराव्यानुसार आणि जे कोणी म्हटलंय त्याच्या पुस्तकाच्या नावानुसार त्यांचं संपूर्ण चरित्र मांडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे जे त्यांचं जीवनचरित्र आहे त्याच्या जन्माबद्दलचा वाद आहे. काही ठिकाणी 1596 म्हटलेलं आहे, काही ठिकाणी 1598 म्हटलेलं आहे, काही ठिकाणी 1594 सुद्धा उल्लेख आहे. मी काय जन्मतारखेच्या वादात जात नाही, एवढंच गृहीत धरू की 15व्या म्हणजे 16व्या शतकाच्या शेवटच्या दशकात त्यांचा जन्म झाला. हा जन्म झाल्यापासून ते साधारणपणे 17व्या शतकाच्या जवळपास 8व्या दशकापर्यंत त्यांनी कार्य केलं. यातलं साधारणपणे पहिली 12 वर्ष म्हणजे 98 ते 1612 1614 या कालखंडामध्ये त्यांचा बुलढाण्याला जन्म झाला. बुलढाण्याला लहानाच्या मोठ्या झाल्या. बुलढाण्याला त्यांनी काय पाहिलं हा खरा प्रश्न आहे त्या कालखंडामधला. म्हणजे सगळ्या व्यक्ती असं म्हणतात की व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की तुम्ही काय पाहिलेलं आहे. जिजाऊंनी काय पाहिलं तर त्याचं उत्तर असं आहे, जिजाऊंनी प्रथम पाहिलेली गोष्ट म्हणजे विज्ञान पाहिलेलं आहे. हे बऱ्याच विज्ञानाच्या लोकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल अशी गोष्ट आहे. विज्ञान पाहिलं म्हणजे काय पाहिलं तर लोकोजी जाधवराव दिल्लीला गेले होते, फतेपूर शिक्रीला गेले होते आणि त्या फतेपूर शिक्रीला पवनचक्की बसवलेली होती. त्या पवनचक्कीच्या मार्फत पाणी काढलं जात होतं, पाणी साठवलं जात होतं, पाणी शेतकऱ्यांना दिलं जात होतं. त्याच्यानंतर शिंदखेड राजाला 2 तलाव बांधले गेले. एक पिण्याच्या पाण्याचा वेगळा तलाव, दुसरा तलाव शेतीच्या पाण्याचा तलाव होता. इथंच विज्ञानाची कृती दिसते की इंजिनिअरिंग ज्याला म्हटलं जातं, पाटबंधारे व्यवसाय ज्याला म्हटलं जातं, पाणी अडवण्याचं तंत्र ज्याला म्हटलं जातं, ह्यातला जिओलॉजी हा एक महत्वपूर्ण पार्ट आहे की ज्या लहान वयामध्ये त्यांनी पाहिला होता आणि तो पाहिलेली गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनला. तुम्हाला याच्या पुढे जोडून या सगळ्या मी स्टोऱ्या जोडून दाखवतो. दुसरी गोष्ट त्यांनी काय पाहिली होती तर दुसरी गोष्ट त्यांनी पाहिली प्रचंड मोठा विचार, तो एक तात्विक पातळीवरचा, आणि तो म्हणजे सोशल हार्मोनीचा विचार. तुम्ही म्हणाल सोशल हार्मोनी त्यांनी बुलढाण्यात काय पाहिली अशी तर सोशल हार्मोनी पाहिली ती म्हणजे रविराज ढोणे यांनी एका यमुनाबाई जोशी यांची मालमत्ता हडप केली होती आणि यमुनाबाई जोशी या विधवा होत्या. यमुनाबाई जोशींची मालमत्ता हडप झालेली त्यांना परत देण्यासाठी लखोजी जाधवरावांनी आणि त्यांच्या कुटुंबाने प्रचंड प्रयत्न केले आणि फायनली रविराज ढोणेंना पनिशमेंट करून ती मालमत्ता यमुनाबाई जोशींना दिली होती. इथं यमुनाबाई जोशी अप्पर कास्टचे आहेत. जिजाऊंचं लखोजीराव जाधवांचं घर यादव घराण्यातलं आहे.
तुम्हाला असं दिसतं सोशल हार्मोनीचा हा पहिला प्रघात आहे, पहिला संस्कार आहे की जो जिजाऊंवरती झाला. दुसरा संस्कार त्याच घरामध्ये सोशल हार्मोनीचा झाला, तो म्हणजे लखोजीराव जाधवांच्या घरामध्ये नागदेवतेला पूजलं जात होतं आणि दररोज पूजा केली जात होते. हे मी म्हणत नाही, जाधवांची ज्यांनी बखर शोधून काढली त्या महाजनांनी यवतमाळच्या एका संस्थेच्या मार्फत ती बखर छापलेली आहे. या बकरीमध्ये हे सगळे उल्लेख आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजतो की नागवंशीय लोक आपण कुणाला म्हणत असतो, त्याच्यानंतर यमुनाबाई जोशी कोणाला म्हणत असतो आणि जिजाऊ कोण आहेत. हे सगळे संस्कार सोशल हार्मोनीचे होते आणि हे संस्कार घेऊन जिजाऊ ज्या विवाह होऊन गेल्या ते घर सोशल हार्मोनीचं आणि याच्याही पलीकडे विज्ञानाच्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणणार होतं. त्याचं उत्तम उदाहरण जोडायचं तर काय, त्यांच्या सासरेबुवांनी शिखर शिंगणापूरला तळ बांधलं होतं. पुन्हा तुम्ही कनेक्टिव्हिटी बघा काय आली ती. त्याच्यानंतर पुढची घटना त्यांच्या सासरेबुवांची काय आहे सोशल हार्मोनी बद्दलची, तर उमाबाईंनी आणि शहाजी महाराजांच्या आणि शरीफजीच्या जन्माच्या अगोदर एका शेख मोहम्मदाच्या ला मागणी केली होती आणि त्यातून त्या आराधनेतून त्यांनी आपल्या मुलांनाही नावं तशीच ठेवली शहाजी आणि शरीफजी. इथं तुम्हाला असं दिसतं आणि त्याच्याबद्दलचा एक उल्लेख तुम्हाला जाणीव व्हावी म्हणून सांगतो. तुम्ही आमचे गुरु आहात, आपण तुमचे शिष्य आहोत असं मालोजी राजांनी तहनाम्यामध्ये शेख मोहम्मदांबद्दल लिहून ठेवलेला आहे. याचा अर्थ काय झाला तर ही सोशल हार्मोनी कडून सोशल हार्मोनी कडचा प्रवास झाला. म्हणजे माहेर सोशल हार्मोनीचं, सासर सोशल हार्मोनीचं, माहेरी विज्ञान सासरी विज्ञान. तुम्ही कल्पना करा काय पाहिलं या व्यक्तीने, तर या गोष्टी विज्ञान पाहिलं, सोशल हार्मोनी पाहिली. सोशल हार्मोनीचा वेरूळ मध्ये त्यांनी विस्तार पाहिला. तुम्ही वेरूळला गेला कधी तर तुमच्या लक्षात येईल तिथं हिंदू लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत आणि शेजारी जवळ त्यांचा वाडा अस्तित्वात आहे. ज्यांनी जैन लेण्याही पाहिल्या, ज्यांनी बौद्ध लेण्याही पाहिल्या आणि उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर ह्या दोन्ही एका ठिकाणी नांदतायत असे समजणारी व्यक्ती म्हणजे उमाबाई पण होत्या आणि जिजाबाई पण होत्या. या दोन गोष्टींना वगळून स्थळ आपल्या व्यक्तिमत्वावरती प्रचंड मोठा परिणाम करतं. हा परिणाम जिजाऊंवरती सुद्धा झाला, हे दुर्लक्षून चालणार नाही. याच्याबद्दलच्या काही नोंदी सुद्धा पुढे तुम्हाला मी सांगतो ज्या उपलब्ध आहेत त्या. ही सोशल हार्मोनीची परंपरा ऍक्च्युली वर्कआउट करताना जिजाऊंच्या सासरेबुवांनी आणि जिजाऊंच्या आजोबांनी आणि जिजाऊंच्या वडिलांनी या महाराष्ट्रालाच आकार दिला होता. तुम्ही म्हणाल्या महाराष्ट्राला काय आकार दिला होता? कोल्हापूरला रंकाळा तलाव आहे माहिती आहे तुम्हाला. त्या रंकाळा तलावाच्या तिथं युद्ध सुरू झालं होतं आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव आहे वनगोजी निंबाळकर. वनगोजी निंबाळकरांना 12 वजिरांचा काळ, तो वनंगपाळ, नीट समजून घ्या, 12 वजिरांचा काळ तो वनंगपाळ होता. त्या वनंगपाळावरती हल्ला आदिलशाहीकडून झाला आणि तेव्हा वनगोजी निंबाळकर पराभूत होण्याची शक्यता होती, परंतु मालोजी राजे भोसले यांनी प्रचंड युद्धाची कसरत केली आणि ते युद्ध जिंकलं. तेव्हा वनगोजी निंबाळकरांना ही कल्पना सुचली की रिजनल हार्मोनी असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून त्यांनी एकी म्हणजे राज्य करणं, एकी म्हणजे अस्तित्व असणं आणि बेकी म्हणजे जीवनाचा विनाश आहे ही गोष्ट अधोरेखित केली. आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे काय होता
तर पहिला निर्णय होता, म्हणजे हा निर्णय मी तुम्हाला आधीचा सांगतो या सर्व गोष्टींच्या, पहिला निर्णय होता त्यांनी म्हाळसाबाईंना लखोजी जाधवरावांना दिलं. त्या म्हाळसाबाई म्हणजे वनंगपाळ निंबाळकरांची थोरली बहीण होती, फलटणच्या वनंगपाळ निंबाळकरांची. त्याच्यानंतर त्यांनी आपली मुलगी दीपाबाई ही मालोजी राजांना दिली. आणि तुमच्या इथंच लक्षात येतं, फलटण टू बुलढाणा, बुलढाणा टू वेरूळ हा एकूण महाराष्ट्राचा ब्रिजच बांधला. हा म्हणजे महाराष्ट्राच्या ऐक्याचा पहिला बुरुज आहे. तो आठवण आणि ती परंपरा त्यांनी क्रिएट केली. याचं कारण हे वनगोजी निंबाळकर म्हणजे भोजराजाचे वंशज होते. त्यांना परमार नावाचा किताब होता आणि त्या परमारांचं राज्य या विदर्भात सर्वत्र पसरलेलं होतं. त्या परमारांचं राज्य सर्व कोकणात पसरलेलं होतं. आणि तुम्हाला याचा परिणाम सुद्धा सांगतो, जेव्हा छत्रपती शिवराय वाईवरून अफजल खानाचा तळ उद्ध्वस्त करून निघाले, वाईकडून मायनीला गेले, त्याच्यानंतर कराडला आले, कराडवरून वाळव्याला गेले, वाळव्यावरून कोल्हापूरमध्ये आले, कोल्हापूरवरून पन्हाळ्याला गेले. या सगळ्या प्रवासामध्ये दोनच घराणी मुख्य होती. एक घराणं होतं ते परमारांचं, की ज्यांची राजधानी वाळव्याला पण होती आणि ज्यांची राजधानी कोल्हापूरलाही परत नेली आणि त्याच्यानंतर पन्हाळ्यालाही नेली होती. या मार्गाने ते गेले. ही हिस्ट्री, ही ऐतिहासिक दृष्टी इतिहासाची कुणी दिली तर वनंगपाळ निंबाळकर या स्कूलने त्यांच्या बहिणीला आणि त्यांच्या मुलीला दिली. तीच दृष्टी उमाबाईंनी आणि म्हाळसाबाईंनी जिजाऊंना दिली होती. त्याच्यामुळे जिजाऊ काय होत्या तर जिजाऊ हा इतिहास कोळून कोळून पिलेल्या, इतिहासाचा अन्वय अर्थ काढणाऱ्या एक पंडिता होत्या. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतं की इतिहास नावाची गोष्ट हीच एका अर्थाने तत्वज्ञान होतं आणि इतिहास हीच नावाची गोष्ट एका अर्थाने लढण्याची ताकद होती. ही परंपरा जिजाऊंना समजलेली होती आणि तो पुढे सगळा प्रवास त्यांच्या जीवनातला होत राहतो. म्हणजे ही एकमेकाशी असणारी कनेक्टिव्हिटी आहे. या इतिहासाची कथा याच्यापेक्षा जास्त न वाढवता मी तुम्हाला त्यांच्या दुसऱ्या मुद्द्याकडे येतो, पाण्याबद्दल त्यांनी काय पाहिलं तुम्ही म्हणाल तर त्यांनी पाहिला होता 1630चा थोरला दुष्काळ. हा प्रचंड मोठा दुष्काळ होता. तुम्ही म्हणाल किती मोठा दुष्काळ होता तर एक शेर सोनं दिल्यानंतर एक शेर कुळीत मिळत नव्हतं. एक सोर कुळीत म्हणजे ज्वारी बाजरीपेक्षा कनिष्ठ धान्य. एक शेर कुळीत दिल्यानंतर मिळत नव्हतं, एक शेर सोनं दिल्यानंतर. आणि ही मी नाही म्हणत, हे सगळ्या मुस्लिम इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. हे सर्व पुस्तकांमध्ये ब्रिटिशांच्या, पोर्तुगीजांच्या सुद्धा आहे. हा 1630चा दुष्काळ. या इतिहासकारांवरती विश्वास नाही ठेवायचा. समजा चढवलं, तुमच्या जवळचे तुकाराम महाराज आहेत, त्यांनी कवन लिहून ठेवलेलं आहे की त्यांची पत्नी अन्न करून मेली. म्हणजे अन्नाला मोकलेल्या व्यक्ती होत्या, अन्न मिळत नव्हतं, इतकी प्रचंड अवस्था खराब होती. या पार्श्वभूमीवरती जिजाबाईंनी दुष्काळ पाहिलेला होता. लोक मरत होते, लोक जिवंत राहण्यासाठी तडफडत होते आणि हे अस्तित्व ह्या माणसाचं टिकलं पाहिजे हा त्यांनी त्या क्षणाला विचारलेला विडा होता. आणि त्यांनी काय केलं म्हणाल त्या पार्श्वभूमीवरती तर नंबर 1, आता जिथं पुणे आहे त्या पुण्याच्या जवळ पर्वती आहे, त्या पर्वतीच्या पायथ्याला छोटं धरण बांधलं, शेतकऱ्यांना पाणी दिलं. त्यांनी कापरहोळला जाऊन छोटं धरण बांधलं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी दिलं. आता जिथं देहू गाव आहे त्या देहू गावाच्या शेजारी पाणी उपलब्ध होईल असं सांगुर्डे नावाचं गाव बसवलं, त्या सांगुर्डे गावाला पाणी दिलं. आणि एवढंच नव्हे तर आज
जे पुणे विद्यापीठाकडून तुम्ही वर सुतारवाडीकडे निघाला तर त्या ठिकाणी एक पाषाण नावाचं गाव आहे, तिथं पाषाणचं तळं बांधलं. तुम्ही कल्पना करा, जी मी तुम्हाला सांगतोय की बुलढाण्यामध्ये लखोजी जाधवरावांनी तळं बांधलं, त्या विज्ञानाचे हे सगळे प्रयोग होते पुढचे. हे जे धरणं छोटी छोटी बांधली, पाण्याची व्यवस्था केली आणि जिथं लोक तरपडून मरत होते अन्न करून, त्या लोकांना अन्न देण्याची व्यवस्था उपलब्ध केली, या जिजाऊ आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवरती इतर ज्यांना जे तुम्ही राज्यकर्ते लोक म्हणत होता, जे फार धैर्यवान लोक म्हणत होता, ते लोक काय करत होते? त्यातल्या अनेक लोकांनी शेती सोडून दिली, अनेक लोकांनी संसार सोडून दिले, अध्यात्माच्या मार्गाला लागले. कोणी मंदिरं बांधली तर कोणी अजून काय केलं हे इतिहासातच नोंदी आहेत. जिजाऊंनी मात्र हा मार्ग पत्करण्याच्या ऐवजी मला माणूस जगवायचा आहे, मला माणुसकी महत्वाची आहे, मी माणूसपणासाठी लढणार. हा 1630 नंतरचा जिजाऊंचा अत्यंत महत्वाचा निर्णय होता. आणि या पार्श्वभूमीच्या सगळ्या नोंदी, अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर त्या शिरूर जवळ इमानगाव नावाचं एक गाव आहे. अति प्राचीन काळात तिथं छोटंसं धरण बांधलेलं होतं, ते धरण सुद्धा त्या पाहायला गेल्या होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्या आधी वेरूळलाही पाहिल्या होत्या. आणि ज्या भीमेच्या खोऱ्यामध्ये त्या राहिल्या, म्हणजे भिगवणच्या आसपास त्या राहिल्या, त्या सगळ्या भिगवणच्या आसपासच्या गावामध्ये त्यांनी डोळ्यांनी पाहिलेल्या होत्या. म्हणून पाणी हे जीवन आहे आणि पाणी संपलं तर माणसाचं अस्तित्व नष्ट होतं. या पाण्यासाठी त्या जगल्या, पाण्यासाठी त्यांनी लढा दिला. ह्या जिजाऊ आहेत. जिजाऊ म्हणजे आज आपल्या पुढे जर आदर्श काय असेल तर पाणी हे भौतिक आहे, पाणी हे माझं अस्तित्व आहे, पाणी नसेल तर मी कसा जगू शकतो, याचं उत्तर या अर्थाने जिजाऊ आजही रेलेव्हंट आहेत. तुम्हाला आम्हाला प्रेरणा देतात की कधी कोणती बाजू घ्यावी. म्हणजे तेवढा प्रचंड दुष्काळ पडल्यावरती तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागावं का माणसाला जगवायच्या मार्गाला लागावं, तर त्या जगवायचा मार्ग तुम्हाला दाखवताना दिसून येतात. हा 1630चा दुष्काळ घेतल्यानंतर त्याच्या पुढे पण घटना काय घडत होत्या. 1630ला एक प्रचंड वेगळी घटना घडली होती. ती सोशल हार्मोनीसाठी पुन्हा एक आदर्श आहे. कोणत्या अर्थाने आदर्श आहे? 1630 हेच वर्ष असं आहे, 1629 किंवा 30, कारण त्या तारखाच नीट नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला सालाबद्दल कन्फर्मेशन देत नाही. लखोजी जाधवरावांचा मृत्यू झाला. तो कसा झाला? वधच झाला जवळपास. पण तुम्ही लक्षात घ्या, तेव्हा जिजाऊ प्रेग्नंट आहेत. जिजाऊंना प्रेग्नंट असताना जिजाऊंना सांभाळणं, जिजाऊंच्या पोटात बाळ आहे आणि त्यांना कोण सांभाळतंय, तर त्याचं उत्तर हे आहे, उमाबाई. जिजाऊंचा विवाह झाल्यापासून उमाबाईंच्या मृत्यूपर्यंत जिजाऊंबरोबरच आहेत. त्या शहाजी महाराजांबरोबर बँगलोरला गेल्या नाहीत, तुम्ही नीट लक्षात ठेवा. नंतर नंबर 2, दुसरी गोष्ट, त्या किल्ल्यावरती कोण कोण आहे? शिवनेरीच्या जयंतीबाई तिथंच आहेत, शरीफजीची पत्नी तिथंच आहे, उमाबाई तिथंच आहेत, शहाजी महाराज तिथंच आहेत, विजयराजे तिथंच आहेत, विश्वासराजे तिथंच आहेत. जे लोक तिथं म्हणतायत की यांच्यामध्ये एकीच्या ऐवजी बेकी होती आणि त्यांच्यात भांडण होतं, त्यांनी हे नीट लक्षात घ्यावं. एकाच किल्ल्यावरती एवढे सगळे लोक, महिला आणि पुरुष राहत होते. आणि तेव्हा जिजाऊ प्रेग्नंट असताना त्यांनी प्रचंड स्वतःला कंट्रोल केलेली व्यक्ती आहे की जी तुम्हाला महात्मा गांधी म्हणतात की आत्मंजय हा जिजाऊंनी तेव्हा मिळवलेला आत्मंजय होता. की जो आत्मंजय असा होता की या परिस्थितीला हिंसेच्या ऐवजी, कौर्याच्या ऐवजी अहिंसेने जिंकलं जाईल. आणि ती ज्या अहिंसेचा संस्कार होता, तो अहिंसेचा संस्कार हा शिवनेरी किल्ला आहे.
शिवनेरी किल्ला म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, अहिंसेचं प्रतीक आहे, अहिंसेचं मूल्य आहे ते. अहिंसेचं मूल्य कसं आहे तर तुम्ही पुढच्या बाजूने किल्ला बघण्याच्या ऐवजी, पूर्वेच्या बाजूच्या ऐवजी तुम्ही पश्चिमेला जावा, उत्तरेला जावा, दक्षिणेला जावा, सगळ्या बाजूने 200 पेक्षा जास्त बुद्धिस्ट लेण्या गौतम बुद्धाच्या आहेत. आणि त्या किल्ल्यावरती सगळा कोळी समाज त्या काळामध्ये बुद्धाला प्रमाण मानणारा होता आणि किल्ल्यावरती राहणारे सर्व लोक बुद्धाला प्रमाण मानत होते. म्हणजे आजही तुम्ही गेला किंवा एक गोव्याचे लेखक आहेत महादेव शास्त्री जोशी यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, ते संस्कृत पंडित होते, सगळ्या किल्ल्यांवरती फिरून तर ते 1947लाच म्हणत होते की किल्ल्यावरती चढतानाच त्या लेण्या आपल्याला हसवायला लागतात, त्या लेण्या आपल्याला अहिंसेचा संदेश देतात. हे त्यांना 47ला दिसत होतं, तर हे 1630ला काय दिसत असेल तुम्ही कल्पना फक्त करा. इमॅजिनेशन जर करायची पॉवर असेल तर तुम्हाला हे कळू शकतं. त्या अर्थाने आत्मंजय आणि स्वतःला कंट्रोल करणं या कंट्रोलच्या पार्श्वभूमीवरती शिवरायांचा जन्म होतोय आणि ती सगळी सोशल हार्मोनी शिवरायांमध्ये शिफ्टिंग होताना दिसते. शिवराय म्हणजे तुम्हाला कुठेही पुढं जरी लोक म्हणत असले तरी शिवराय हिंसेच्या नादी लागत नाहीत फारसे. हे जे लोकांनी शिवरायांवरती लादलेली गोष्ट आहे ती गोष्ट महाराष्ट्र कधी सोडून देणार हे महाराष्ट्राला माहीत. परंतु ऐतिहासिक डॉक्युमेंट नुसार तुम्हाला मात्र हीच गोष्ट दिसते. हा जिजाऊंचा संस्कार म्हणजे काय होता तर नंबर 1, तोरणा घेतला रक्त सांडलं नाही, राजगड घेतला रक्त सांडलं नाही, पुरंदर घेतला तरी रक्त सांडलं नाही आणि सिंहगड घेतला तरी रक्त सांडलं नाही. पहिले 4 किल्ले रक्ताविना घेतल्या गेलेले आहेत. याला राजाराम शास्त्री भागवत यांनी म्हटलेलं आहे, शिवाजी महाराजांनी रक्तविहीन राज्यक्रांती भारतात घडवून आणली. हे मी नाही म्हणतो, तुम्ही पुस्तकं काढून बघा. दुर्गा भागवत यांनी त्यांची पुस्तकं छापलेली आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी जिजाऊंवरती चरित्र लिहिलेलं आहे आणि शिवरायांचाही चरित्र लिहिलेलं आहे. तुम्ही ती दोन्ही चरित्र काढली तर तुमच्या लक्षात येईल हे आर्ग्युमेंट दुर्गा भागवतांनी संपादित केलेल्या राजाराम शास्त्री भागवतांच्या पुस्तकातला आहे. राजाराम शास्त्री भागवत हे संस्कृतचे पंडित होते. राजाराम शास्त्री भागवत हेच आहेत की शाहू महाराजांना सल्ला देणारे. यातून तुमच्या नीट लक्षात येईल की हे राजाराम शास्त्री भागवत म्हणतायत तर हा सिरियसनेस किती मोठा आहे. आणि त्या सिरियसनेसचा एक भाग म्हणजेच काय पुढे तर अनेक लोक अनेक पद्धतीने इंटरप्रिटेशन करतायत, परंतु जिजाऊंनी जे इंटरप्रिटेशन केलं त्या जेव्हा बँगलोरवरून पुण्याला आल्या आणि पुण्यामध्ये एक मुलगा काहीतरी हातात मूर्ती घेऊन चाललेला आहे आणि ती मुलं खेळतायत, तेव्हा त्याला उत्तर देताना त्यांनी म्हटलं ते काय आहे तर त्याला कोणी गणपती म्हटलं, कोणी अजून काय, पण जिजाऊंनी अर्थ लावला तो असा होता गणपती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शेतकऱ्यांची संरक्षक देवता आहे. गणपती म्हणजे युद्धात पुढे होऊन लढणारा नायक आहे आणि गणपती म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हे तर विद्येचं प्रतीक आहे. गुण स्वरूप देवता हा अर्थ लावण्याचं स्किल जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. जिजाऊ देव स्वरूप देवता असं नाहीत म्हणत, गुण स्वरूप देवता हे जिजाऊंचं व्यक्तिमत्व होतं. म्हणून तर ती तांबडे जोगेश्वरी असू द्यात किंवा लाल महालाच्या पलीकडे असणारे जे सगळे आत्ताच्या परिस्थितीत ज्याला कुंभार आळी म्हणतात, कुंभार गल्ली म्हणतात, त्या गल्लीतला भाग असू द्या, त्या सर्व भागामध्ये हा त्यांनी अर्थ लावला होता. आणि हा अर्थ पुणे नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्यात सुद्धा इंटरप्रिट केलेलं आहे. हे पण मी माझ्या पदरचं नाही सांगत तुम्हाला. पुन्हा त्या जेव्हा आजूबाजूला जाऊ लागल्या तेव्हा त्यांनी आजूबाजूचा अर्थ काय लावला तर त्यांनी त्यांच्याच कुलदेवतेचा अर्थ वेगळा लावला. लोक म्हणत होते कुलदेवता म्हणजे तुळजाभवानी. तुळजाभवानी कोण आहे तर ती शस्त्रास्त्र घेऊन लढणारी देवता आहे.
जिजाऊंनी मात्र तिला गुण स्वरूप देवता आणि शांततेच्या काळातली देवता म्हटलं. तुम्ही आवर्जून विश्वकोश काढा. विश्वकोशाच्या खंडामध्ये दुसऱ्या तिसऱ्या कोणीही लिहिलेलं नाही. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना लिहिलेलं आहे. तुळजापूरची देवी म्हणजे आदिमाता आहे. आदिमातेला कधी पूजलं जातं? जेव्हा शांतता असते, सौख्य असतं, सुजलामता असते आणि सुफलामता असते, तेव्हा त्या आदिमातेला पूजलं जातं. ती आदिमाता आहे. म्हणजेच विश्वबंधुत्व म्हणजे तुळजापूरची देवी आहे. सुजलामता सुफलामता म्हणजे ती देवी आहे. या देवीची पूजा गुणस्वरूप म्हणून केली जात होती. आणि त्याच्या जोडीला दुसरा मुद्दा त्यांनी स्वीकारला की जो सगळ्या आपल्या परंपरेतनं चालत आलेला होता. ती परंपरा तुम्ही नाकारा, स्वीकारा, काही करा, परंतु जे अस्तित्व आहे ते तर तुम्ही नाकारू शकत नाही. त्यातला पहिला मुद्दा होता, युधिष्ठिर एक कथा सांगत होता, ती पराभूत होत होती. श्रीकृष्ण दुसरी कथा सांगत होता, तिथं पदरी यश येत होतं. या दोन कथांचे अर्थ काय होते? एका कथेचा अर्थ पराभव होता, दुसऱ्या कथेचा अर्थ विजय होता. श्रीकृष्ण कधीही पराभूत होत नाही. तो म्हणजे काय आहे? तर श्रीकृष्णाचं तत्व होतं, मानवता धर्म हाच प्रमाण धर्म. युद्ध कशासाठी? मानव धर्मासाठी. जेव्हा शांतताच अडचणीत येईल, जेव्हा माणूस अडचणीत येईल, तेव्हा युद्ध होईल. जोपर्यंत माणूस अडचणीत येत नाही तोपर्यंत शांततेच्या तत्वाने जायचं. हे तत्व त्यांनी तुळजाभवानीमध्ये पाहिलं आणि त्याचंच प्रतीक म्हणून प्रतापगडच्या पायथ्याला जी देवी आहे ती तुम्हाला संदेश देते की शेवटच्या क्षणापर्यंत मानव धर्म, आणि जेव्हा मानव धर्म अडचणीत येईल तेव्हा युद्ध धर्म. हे जर तत्वज्ञान आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं प्रचंड मोठं कोड आहे. कोड सोडवण्याचं स्किल जसं जिजाऊंचं आहे तसंच कोड सोडवण्याचं स्किल शहाजी महाराजांचंही होतं. कारण तुम्हाला जर माहित असेल राधा माधव विलास चंपू नावाचं पुस्तक, तर त्या पुस्तकामध्ये शहाजी महाराज कोडी घालायचे आणि 76 विद्वानांना ती कोडी सोडवता येत नव्हती. इतके विद्वान शहाजी महाराज होते. यातून तुमच्या लक्षात येतं कोड म्हणजे तत्वज्ञान आहे आणि तत्व कुठपर्यंत असलं पाहिजे आणि तत्व कुठं सोडून दिलं पाहिजे हे आज आधुनिक काळातलं न्याय संस्था सुद्धा सांगते. तुमचं जर जीवन अस्तित्वात असेल तर तुम्ही काही हिंसेच्या मार्गाला लागू नका, पण तुमचं जर अस्तित्व धोक्यात आलं तर तुम्ही दुसऱ्या माणसाला मारलं तरी न्याय देवता सुद्धा तुम्हाला क्षमा करते. आणि हाच मुद्दा गौतम बुद्धाने सुद्धा सांगितला होता. गौतम बुद्ध म्हणाले होते अहिंसा म्हणजे कुठपर्यंत आहे? माणसाचं अस्तित्व टिकतं तोपर्यंत आहे. अस्तित्व धोक्यात आल्यानंतर तुम्ही हिंसा केली तर ती माप आहे, तो आपत धर्म आहे. हाच मुद्दा आंबेडकरांनी त्यांच्या पुन्हा इंटरप्रिटेशन मध्ये सांगितलेला आहे की आम्ही हिंसा आणि अहिंसा असं हे का ते असं नाही. आम्ही जर का अहिंसा धोक्यात येत असेल तर त्या अहिंसेच्या रक्षणासाठी हिंसा केली तर ती माफ असू शकते. हाच तर तंटा 1930 पासून जवळपास 42 पर्यंत आंबेडकर आणि गांधींमध्ये चालला होता. आणि 1942 ला गांधी आंबेडकरांच्या मताप्रमाणे बदलले आणि त्यांनी सांगितलं करा किंवा मरा, करा किंवा मरा. हा जालियनवाला बाग हत्याकांडचा नंतरचा निर्णय होता. या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे सगळे मुद्दे नीट पाहायला गेला तर जिजाऊ अहिंसेचं समर्थन करतात. जिजाऊ आत्मजयाच्या बाजूला आहेत. जिजाऊंचं धैर्य कशात आहे तर मी अहिंसेच्या मार्गाने सुद्धा शक्य आहे तोपर्यंत पुढे जाऊ शकते. या म्हणजे जिजाऊ आहेत. महाराष्ट्र एका क्षणात फार लोकांना कोडं पडलेलं आहे की जो शिवरायांचा महाराष्ट्र आहे, जो जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, तो महात्मा गांधीजींच्या बाजूला का गेला? त्या काचं उत्तर इथं दडलेलं आहे.
की महाराष्ट्राच्या मनामनामध्ये, महाराष्ट्राच्या सर्व लोकांमध्ये हे बसलेलं आहे की मी कुठपर्यंत तत्व पाळायचं आणि कुठं ते ब्रेक करायचं, यात केसा एवढा सूक्ष्म फरक आहे. आणि हे कळणारं तत्व, कळणारी बुद्धिमत्ता म्हणजे जिजाऊ आहेत. या अर्थाने जिजाऊ अहिंसा आणि व्यवहार यांचा मेळ घालताना दिसतात. त्या अर्थाने जर तुम्ही पाहायला गेला तर जिजाऊ जवळपास 350 वर्षाचा इतिहास एकदम ब्रेक करतायत. ज्या यादवांचं राज्य हातून गेलं होतं तिथपासून ते जिजाऊंच्या जन्मापर्यंतची कथा, पुन्हा महाराष्ट्राला कुठं हिंसा कुठपर्यंत न्यायची आणि कुठं हिंसा थांबवायची हे कळलेलं नव्हतं. ते जिजाऊंना कळलं आणि त्यांनी ते सर्व महाराष्ट्राच्या मनामनामध्ये भरवलं. ते तुकाराम महाराजांनी भरवलं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणत होते, नाठाळाच्या मातीत काठी मारा. म्हणजे आम्ही आमचं मत, आमचं विचार मेन जे असतं त्याच्यापेक्षा जास्त मऊ आहे. परंतु आम्ही दयाळू जरी असलो तरी आम्हाला जर तुम्ही कोण अडचणीत आणत असाल तर आम्ही कठीण सुद्धा तितकंच आहे वज्राहून, की त्याच्या माथी काठी मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुम्हाला कळतं की ही सर्व फिलॉसॉफिकल गोष्ट आहे. या अर्थाने जिजाऊ पंडित आहेत. तिसरा मुद्दा माझी त्या मुद्द्याकडे येतो. तो मुद्दा या 2 मुद्द्यांपेक्षा प्रचंड परिणामकारक आहे. आणि आज जे आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे त्याला तर तो इतका समर्पक आहे की महाराष्ट्रामध्ये ही एक क्रांती झालेली आहे, रिव्होल्युशन आहे. आणि ती नुसती सायलेंट वगैरे काही नाही, ती एकदम प्रचंड गतीनं घडली.